मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी चलो मुंबई अशी हाक दिली आहे। मनोज जरांगे यांचं आंदोलन मुंबईच्या दिशेने आज सुरू होत आहे व शेतकऱ्यांचेही अनेक प्रश्न आहेत। आपल्यासोबत आहेत शेतकरी नेते राजू शेट्टी साहेब, काय सांगाल? मराठा आंदोलक आज मुंबईकडे कूच करतायत। मुळामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नामुळेच मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे। कारण वर्षानुवर्ष तोट्याची शेती असल्यामुळं बहुसंख्य मराठा समाजात शेती करत असल्यामुळं त्याची आर्थिक स्थिती खालावली आहे आणि त्यामुळंच मग आरक्षणाच्या मागणीनं उचल खाल्ली। तेव्हा मूळ प्रश्न आहे तो शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नसण्याचा आणि त्यातूनच शेतकऱ्यामध्ये कोण आहेत तर बहुसंख्य म्हणजे 80% आसपास मराठा समाजाच आहे आणि त्यामुळं हे पाप देशामध्ये 75 वर्षामध्ये आलेल्या सगळ्याच सरकारांनी केलेलं आहे आणि त्यामुळं आता या दारिद्र्यातून बाहेर पडायचं असेल तर कुठेतरी आपल्या पोरांना शिक्षण चांगलं मिळालं पाहिजे किंवा नोकऱ्यामध्ये कुठेतरी संधी मिळाल्या पाहिजे। यातूनच ह्या आरक्षणाची मागणी पुढे आलेली आहे हे समजून घेतलं पाहिजे। हे आंदोलक मुंबईकडे निघाले आहेत। ॲक्च्युली आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे जाण्याची गरज सरकारने यांच्यावरती येऊन द्यायला हवी होती का? यातनं तोडगा निघाला पाहिजे होता का? आपण काय सांगाल? नाही, प्रत्येक राजकीय नेता म्हणतो आरक्षण मिळायला पाहिजे। विधिमंडळामध्ये तशा प्रकारची चर्चा होते, मग निर्णय का होत नाही हाच खरा प्रश्न आहे। खरं तर एकीकडे अयोध्येमध्ये राम मंदिराच्या उद्घाटनाचं गडबड चालू आहे, संपूर्ण देशाचं तिकडे लक्ष लागलं आहे, तर दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे। शेतकऱ्यांचेही अनेक प्रश्न आहेत। तर यातच शरद पवार यांनी वक्तव्य केलं आहे की आगामी निवडणुकांमध्ये भाजप हा राम आणि राम मंदिराचा हा प्रचाराचा मुद्दा बनवेल। ते तर स्पष्टच आहे आणि त्यामुळं अजून पूर्ण काम झालेलं नसताना आज मूर्ती प्रतिष्ठापना करून लोकार्पण करण्याची घाई झालेली आहे। त्याचं कारण आगामी लोकसभेमध्ये त्याचा फायदा व्हावा हाच तर उद्देश आहे। शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत। एकीकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती आवाज उठवणारे व आंदोलन करणाऱ्या तुपकरांना एक दिवस आधीच अटक करून पोलिसांनी ते आंदोलन दडपले। कुठेतरी शेतकऱ्यांचा आवाज दडपण्याचा प्रकार राज्यात सुरू आहे। आत्तापर्यंतच्या सगळ्याच सरकारांनी अशा प्रकारे दडपशाही केलेली आहे, शेतकऱ्यांची आंदोलनं दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याला कुणीही अपवाद नाहीत। सत्ता गेली की शेतकऱ्याची आठवण येते, सत्ता आली की शेतकऱ्याचा विसर पडतो। गेल्या 25-30 वर्षातला हा आमचा अनुभव आहे। जोपर्यंत शेतकऱ्यांचे समस्या सुटत नाहीत, शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करा अशी हाक तुम्ही दिली आहे। काय सांगाल याबद्दल? का देऊ नये? कारण गेल्या 6-7 महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये 2.5% वाढ झाली। मग काही त्याच्यावर प्रतिक्रिया उमटायला नकोत? त्याला कमी अधिक प्रमाणात सगळे जबाबदार आहेत। पण या आत्महत्या शेतकऱ्याच्या आळशीपणामुळं, त्याच्या गेल्या जन्मात त्यानं काहीतरी पाप केलं आहे म्हणून नव्हे, तर त्याच्यावर ह्या लादलेल्या आत्महत्या आहेत। एका उद्योगपतीला खुश करण्यासाठी पाम तेलाच्या आयातीवरचा आयात कर 5% कमी होतो आणि सोयाबीनचा दर 9,500 वरून 4,500 खाली होतो। कारण नसताना कापूस आयात होतो, कापसाचे दर पडतात, कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली जाते। शेतकऱ्यांचं तर वाटोळं होतंच, पण 30 लाख लोकांचा रोजगार जातो। तीच अवस्था डाळीच्या बाबतीत, टांझानियातून डाळ आयात होते, हरभऱ्याच्या तुरीची राहो पडतात। मग हे निर्णय राजकारणातच होतात। मग राजकीय नेत्यांचे गावामध्ये स्वागत काय फुलांनी करावं काय, त्याच्यावर फुलाची उधळण करावी? कारण सगळे निर्णय हे शेतकऱ्यांच्यावर परिणाम करणारे निर्णय राजकारणामध्ये होत असतील आणि दिल्लीमध्ये बसून उद्योगपतींच्या फायद्यासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी बिनदिक्कतपणानं असे निर्णय होत असतील तर मग गावातल्या लोकांनी यांचं स्वागत करू नये का? खरं तर पायतान हातात घेऊन यांचं स्वागत केलं पाहिजे असं माझं मत आहे। एकीकडे शेतकरी पिचला आहे, शेतकऱ्याच्या मालाला बाजारभाव मिळत नाही, शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावरती अनेक प्रकारचे कर्जाचे बोजे आहेत, त्यातच थकीत पाणीपट्टीचा बोजाही शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरती चढवण्याच्या हालचाली कुठेतरी जलसंपदा विभाग करू पाहत आहे। काय सांगाल? एवढंच नव्हे तर नदीतलं जे प्रवाहित सिंचन आहे, लिफ्ट इरिगेशनला पाण्याचा दर त्याने
10 पटीनं वाढवलेला आहे. आधी 1360 रुपये हेक्टरी भरावे लागत होते, आता 13,600 रुपये भरावे लागणार आहेत. धरणं आमची, धरणाखाली जमिनी आमच्या गेल्या, पुनर्वसन करण्यासाठी जमीन आम्ही दिल्या आणि त्या पाण्याचा दर जर अशा पद्धतीनं हे जर वाढवत असतील तर म्हणजे शेतकऱ्याला जगून द्यायचं ठरवलं आहे का नाही. गेल्या वर्षी रासायनिक खताच्या किमती 22% वाढल्या, आता आणि 40% वाढ अपेक्षित आहे. मग अशा पद्धतीनं रासायनिक खताचे वाढ होत असताना शेतकऱ्याने शेती करायची कसं. पाण्याची वाढ, रासायनिक खताची वाढ, विजेची वाढ, एवढंच नव्हे तर एक साधं उदाहरण तुम्हाला देतो. 2000 साली शेतकऱ्यांनी 4,000 रुपये क्विंटलनं सोयाबीन विकला. आज 23 वर्षानंतर 4,500 रुपयानं विकतो, म्हणजे फक्त 500 रुपयानं वाढ झाली. 2000 साली DAPचं 50 किलोचं पोतं हे 350 रुपयाला मिळत होतं, आज 40 किलोचं पोतं 1600 रुपयाला मिळतं. एवढी वाढ झाली, मग शेतकऱ्यांना नेमकं करावं काय. खरं तर लोकसभेच्या निवडणुका अगदी तोंडावरती आल्यात. लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राज्यामध्ये एकीकडे महायुती तर दुसरीकडे इंडिया आघाडीची जुळवाजुळव सुरू आहे. या सर्व घडामोडींमध्ये आपली म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची नेमकी भूमिका काय राहणार आहे. मी आधीच म्हटलं, सत्ता गेली की सगळ्यांना शेतकऱ्यांची आठवण येते, सत्ता आली की शेतकऱ्यांचा विसर पडतो. हे सगळं बघून आता आम्हाला कंटाळा आलेला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या बाजूनं खणखणीत बोलणारे लोकप्रतिनिधी घडवणे हेच आमचं आता डोळ्यासमोर उद्दिष्ट आहे. आणि त्यामुळं कोणाबरोबरही आघाड्या करण्यापेक्षा स्वतंत्र मनानं आपली स्वच्छ भूमिका घेऊन लोकांच्या समोर जावं. लोकांना पटलं तर ते आम्हाला मत देतील, नाहीतर ते आहे अशा अवस्थेत जगतील, आम्हाला काही फरक पडत नाही. खरं तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची नेहमी रस्त्यावरली लढाई आहे, पायी लढाई आहे. अगदी फाटके कार्यकर्ते, फाटके शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेसोबत असतात. मात्र आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्याच एका कार्यकर्त्याला या गावामधनं गावकऱ्यांनी चक्क गाडी भेट देण्याचं प्रयोजन केलेलं आहे व त्यासाठी तुम्ही इथे आले आहात. कसा आहे तुमच्यासाठी हा अनुभव. काळ बदलायला लागलेला आहे, या लुटारूंनी याचा बोध घ्यावा. नंतर आज जे फाटके लोक आहेत शेतकऱ्यांच्यासाठी लढणारे, त्यांच्यासाठी शेतकरी बळ देत आहेत. तिकडे जरांगी पाटलांना बळ देत आहेत, इथं प्रभाकरसारख्यांना बळ देत आहेत. आणि हेच फाटकील माणसं उद्या यांच्या उरावर नाचणार आहेत, हे लिहून ठेवा. सरकारने मराठा आरक्षणासाठी निर्णय घेणं गरजेचं होतं. मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांना मुंबईकडं येण्याची वेळ सरकारने द्यायला नव्हती पाहिजे. त्याचबरोबर कोणत्याही आघाडीत किंवा महायुतीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना सहभागी होणार नसल्याची माहिती खासदार राजू शेट्टी यांनी दिलेली आहे. टाइम्स नाऊ मराठीसाठी सचिन तोडकर, मंचर.